तर AI वास्तूचं उद्घाटन होणार आहे आणि आता सध्या बारामतीतली ही थेट दृश्य गौतम अदानी यांच्या हस्ते या AI नूतन वास्तूचं उद्घाटन। संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित असल्याची दृश्य। सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार आणि इतरही पवार कुटुंबातील सदस्य या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत। तर बारामतीत होतंय या वास्तूचं उद्घाटन आणि याच वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। तर अत्यंत महत्त्वाचं असं मानली जाते हे AI वास्तू। पवार कुटुंब एकाच मंचावर या दरम्यान येत आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते हे उद्घाटन। देशातील पहिल्या सेंटरचा शुभारंभ बारामतीत होतोय। ही AI वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे। ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलवणारा हा प्रकल्प आहे, त्यामुळे या प्रकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अशात राजकीय घडामोडीही या उद्घाटनावेळी घडताय, कारण पवार कुटुंब एकत्र आलं म्हटल्यावर राजकीय चर्चा होणार नाही असं होत नाही। त्यामुळेच आता या उद्घाटन प्रसंगी काही राजकीय समीकरणं बदलतात का त्याकडेही लक्ष आहे। ग्रामीण जीवनाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या सेंटरचं उद्घाटन। सर्वात अत्याधुनिक विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आलेला आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा, त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेत आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, गौतम अदानी आहे, पवार कुटुंब दृश्यांमध्ये दिसतंय आणि हा उद्घाटन सोहळा, काय अधिक माहिती? नक्कीच आता या ठिकाणी या AIच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन जे आहे ते गौतम अदानी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार हे देखील, त्याचबरोबर आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने या AIच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेंटरचे उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी संपन्न झालेत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता गौतम अदानी यांना जे आहे ते सर्व दाखवण्याच्या सेंटरमध्ये जे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे ती पाहणी देखील आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार हे जे आहे त्या गौतम अदानींना सर्व पाहणी करून दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी नवनाथ, सध्या दृश्यांमध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार दिसतायत। आणखी पवार कुटुंबातील कोण कोण सदस्य या सोहळ्याला उपस्थित आहे आणि पुढील हा कार्यक्रम नेमका कसा असेल? नक्कीच आता हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार चर्चा काय झाली का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नवनाथ, आपण जर पाहिलं तर याआधीही राजकीय घडामोडी घडल्या। दोन राष्ट्रवादी ह्या झाल्या वेगवेगळ्या आणि अनेक मनमुटाव या दोन्ही कुटुंबामध्ये पाहायला मिळाले। अजित पवारांची नाराजी असो, मग त्यानंतर शरद पवारांची नाराजी असो, मात्र कायमच अशा कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंब हे एकत्र येत असतं असं ही दृश्य वारंवार पाहायला मिळतंय। त्यामुळे राजकीय भूमिका काहीही असो, मात्र पारिवारिक दृष्ट्या पवार कुटुंब हे एकत्रच आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हा कुटुंबाकडून केला जातो। नक्कीच कार्यक्रम जरी कुठला जरी असला तरी पवार कुटुंबीय जे आहे ते कौटुंबिक एकत्र अनेक वेळा आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राजकीय दृष्ट्या जरी एकत्र हे पवार कुटुंब नसलं तरी मात्र या ठिकाणी ज्यावेळेस बारामतीमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। यामुळे एकूणच आता दोन्ही पवार कुटुंबियाची फॅमिली आणि राजकारण हे वेगवेगळं सांगितलं जातं। मात्र आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यामुळं आता पुन्हा पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते का हा मुद्दा देखील आता समोर येत आहे। अगदी दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या नूतन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे। नवनाथ, या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे हे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एका विशेष कार्यक्रमानिमित्त या नूतन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळतात।
बारामती येथे पवार कुटुंबाच्या विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नवीन वास्तूचं हे लोकार्पण गौतम अदानी यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प मानला जातोय आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय। विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होतोय। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती आहे। सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशात पवार कुटुंब या समारंभानिमित्त मंचावर एकत्र दिसून आलंय। स्थानिक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची भूमिका घेईल अशा चर्चा सुरू आहे। काही जागांबद्दल, काही महानगरपालिकांबद्दल बोलणी फिसकटली आहे अशी माहिती जरी समोर येत असली तरी अनेक ठिकाणी दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा या सुरू होत्या। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरही हा कार्यक्रम राजकीय घडामोडींना काही वेगळं वळण देणारा ठरतो का याकडे लक्ष लागलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा उद्घाटन सोहळा आहे। बारामतीतील AI वास्तूचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकाच मंचावर येताना पाहायला मिळत आहे। शरद पवार, अजित पवार दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ग्रामीण जीवनाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या देशातील सर्वात अत्याधुनिक विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन काही वेळापूर्वीच झालेलं आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत गदिमा सभागृहात हा कार्यक्रम होतोय, उद्घाटन झालेलं आहे। बदलत्या काळाची पावलं ओळखत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं या उद्देशानं पवार कुटुंबियांच्या पुढाकारातून बारामतीत हे केंद्र सुरू झालेलं आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते या नवीन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे। नवीन स्थापन केलेल्या या प्रयोगशाळेत डेटा सायन्स आणि बिझनेस ॲनालिटिक्स प्रयोगशाळा, शाश्वत शहर प्रयोगशाळा, नैसर्गिक भाषा प्रोग्रामिंग प्रयोगशाळा, इंटरनेट ऑफ थिंग्स, कॉम्प्युटर व्हिजन प्रयोगशाळा, AR VR प्रयोगशाळा, ड्रोन प्रयोगशाळा, जागतिक आरोग्य आणि हवामान कृती प्रयोगशाळा, क्वांटम AI आणि 3D प्रिंटिंग प्रयोगशाळा, डेटा सर्व्हर तसेच हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा यांचा समावेश आहे। यासोबतच विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरही कार्यरत करण्यात आलंय।